शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना बघून ही उद्धव साहेबांची सभा आहे। या सभेला संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामधून असा पब्लिकचा जोर आहे। बघा मागे बघा सगळे, ही सभा अशी अत्यंत विराट आहे। इथंच खैरे साहेबांचा विजय फायनल आहे। काही नाही, बाकीचं काही नाही। खैरे साहेब म्हणजे खैरे साहेब, शिवसेना म्हणजे शिवसेना, संभाजीनगर मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे, बाकी काही नाही। बुमरेला बोलण्याची पद्धत नाही। खैरे साहेब सिनियर आहे, ज्यांनी करंगळी धरून बुमरेला इथं बनवलेलं आहे आणि ते आज खैरे साहेबाला शिकवणार आहे। खैरे साहेबांनी 1986 पासून राजकारण आहे खैरे साहेबाचं। बुमरे हा कोण आहे? आमच्या मतदानावर जिंकून आलेला बुमरे तो गद्दार झालेला आहे, पक्षाला सोडून दिलेला आहे त्यानं। गद्दार वर्षाची एकनिष्ठाची लढाई चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकनिष्ठ सर्वच निवडून येणार आहे। 21चे 21 खासदार हे उद्धव साहेबांनी उभे केलेले, ते सर्व 1-1 लाख मतांनी निवडून येणार आहेत। सर्वांना माहिती आहे, चिन्ह आणि नाव हे गद्दारांना दिलेलं आहे। कोणी दिलेलं आहे? मोदींनी दिलेलं आहे। हे दिसायला गद्दार नाही आहे, एकनिष्ठ आहे, ज्यांनी त्यांना निवडून दिलेलं आहे। हे सर्व बाळासाहेबांचे एकनिष्ठ शिवसैनिक। गद्दार काय सांगू लागलेत की आज आहे उद्या नाही, हे 15 खासदार बनल्यावर गद्दार पुन्हा पाया पडतील। त्यांना लोक जनता जागा दाखवल्या शांत राहणार नाही, म्हणल्याशिवाय शांत राहणार नाही। 1-2 लाख मतांनी खैरे साहेब निवडून येतील, ही आमची ग्वाही आहे। सभेसाठी आला तुम्ही, काय वाटतं, काय भावना आहे सध्या? आम्ही अगदी आवर्जून या सभेसाठी आलेलो आहे, कारण जवळजवळ खैरे साहेबांनी गेल्या 25 वर्षामध्ये औरंगाबादचा विकास केलेला आहे। विशेष करून त्यांचा जनसंपर्कही खूप चांगला आहे। अगदी छोट्या माणसापासून तर मोठ्या माणसांपर्यंत त्यांच्या लोकांच्या अडीअडचणी असतील त्या सोडवण्याचं काम, म्हणजे ते खासदार होते आणि होते त्यावेळेस त्यांनी खूप लोकांच्या समस्या सोडवल्या, खूप कामं केलेले आणि ज्यावेळेस ते खासदारही होते त्यावेळेसही खूप केले। त्यावेळेसही त्यांनी आमच्या MIDC एरियामध्ये अगदी छोटे जे कामगार लोक आहेत त्या कामगार लोकांच्या समस्या सोडवल्या आहे आणि तिथे आमचे जे काही मंदिर लोकांनी पाडण्याचा प्रयत्न केला तर ते आमच्या खैरे साहेबांनी वाचवलेलं आहे। पाण्याचा प्रश्न सोडवला आहे। बुमरे जे आहेत, बुमरे असे म्हणतात की चंद्रकांत खैरे येत्या 5 तारखेपर्यंत नाही, ते खैरे साहेबांचा कॉन्फिडन्स सांगतो की आमचे खैरे साहेब त्या ठिकाणी जाणार नाही। खैरे साहेबांना जर ते तसं करायचा प्रयत्न जरी त्या BJPने केलेला असेल तरी त्यांच्या ह्या सक्सेस होणार नाही, कारण आमचं खैरे साहेबांचं जे सीट आहे शुअरली आहे आणि लोक त्यांच्या पाठीशी आहेत आणि सर्व समाजातून तळागाळातल्या लोकांचा त्यांना पाठिंबा आहे।